तर हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना. तर भावा बहिणीनं मला परत आज माहेरात यावं लागलंय. हिला लय मस्ती आली, लय चरबी आली. काय हिचं नेमकं म्हणणं आहे ते मला बघू द्या. काय ग बाई, काय म्हणणं आहे तुझं नेमकं? माझं काय म्हणणं आहे, तुम्ही गेलेला का परत आला? हा काय संबंध आहे तुमचा? नाही, तू लय भांडायला उठती. तू व्हिडिओ काय टाकला होता सकाळी? तुम्ही काय टाकलं होतं काल? काय माझ्या नावाचा टायटल दिला होता तुम्ही? काय नावाचं टायटल? बनवून म्हणून आणि मग जे खरं आहे तेच बोलली ना मी. मग नीट बोलायचं कळत नाही नीट बोलायचं कळत मला. मी नाही नीट बोलणार. काय म्हणणं आहे तुझं? मग मी बी नाही बोलणार. नीट नाही बोलणार म्हणजे जशात तसं वाग, आले की मग मी इथं जशात तशीच वाग. अग वाक्य मग जशात तसं. हा जशात तसं वाघ. हसू नको, दाताड काढू नको. हसत नाही मी, माझा बोलताना चेहरा हसराच असतो या. हो. सारखी रडकी नाही. मग काय, हो रडकी नाही तू, लय हसमुखाची आहे. तर काय तुझं नेमका म्हणणं आहे ते सांग. आली आता इथं मी एकच सांगते, मला काय भांडायचं नाही कोणाला. नाही आता भांडायचं म्हणजे माग माहितीये. गैरहजेरीमध्ये तर लय चुरू 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 बोलतीस. मग बोलावं लागतंय. मग बोलते माझ्यासमोर. जशात तसं हा, जशात तसंच वाग. आता मला काय म्हणते, अगं जशात तसंच मनसंदे, जशात तसंच वाघ. मी तुला मनसंदी म्हणली, म्हण बरं मला तू मनसंदी. मी टायटल मध्ये मी तुम्हाला शिवाय दिलेत का कधी? हा? किंवा मी अशा इतर मी देणार. मग मी बी तुम्हाला बोलणार. हा मग बोल की, दे की मग मला शिव्या तू. मी शिवाय देऊ नाही शकणार. माझ्या आई बापाचा संस्कार आहे तर मला. होय, आमचं नाही तर संस्कार. आमचं संस्कार चांगलं नाही तर काय म्हणायचं तुला? तुमच्या आई बापाने तुम्हाला संस्कार चांगलंच लागलो, पण तुम्हाला नाही संस्कार घेता. हो, आम्हाला संस्कार घेताच नाही आला. आता काय सांगायचंय संस्काराचं ते? लय तुला मला भांडायचं ना. सांगितलंय मोठ्याचा आदर कसा करायचा. हो, आता काय सांगाय पण करायचंय ज्यावेळेस बाय त्या मोठं आदराला. मोठं पण असं वर ही करायला जाईल ना, हा. लिमिट क्रॉस करेल ना, हा, लिमिट त्यावेळेस क्रॉस. मी पण ना ऐकू शकत नाही. हा, मग नको की ऐकू का? आली की तुझ्या समोर आहे मी. हा काय मला हाणायचंय? ऐकणार नाही अगं गोष्ट. आणि ए मनसंदे, मला काय तुला हाणायचंय का मारायचंय? मी जर तुमचं ऐकत बसली तर तुम्ही मला इथं पळवून लावचाल. त्यामुळे हो, आता इकडून पळवून लावायचं आली आहे. तसंच वागली आता मी तुला इथं पळवूनच लावाय आलेली आहे. काय म्हणणं आहे तुझं? पळून जाते होय. गबाळ भरा निघ. जाते का? गबाळ भरायचं काय निघायचं. संबंध आहे? गबाळ भरायचं माझा निघायचं. नवरा 4 माणसात कुणाचा लग्न नवरा? लावलं मी इथं. मी कुणाचा नवरा? माझा भाऊ आहे तो. आधी माझा भाऊ आहे. होता, आता माझा नवरा आहे ना. आणि पहिली आधी गोष्ट, माझा ऐकून भाऊ आहे तो. घ्या, आधी ऐकून माझा घ्या. भाऊ आहे तो. आधी तुमचा भाऊ जरी आधी असला माझा ना, भाऊ आहे तर तो. 2 लेकरं आहेत ती त्यांची. हा. मी इथनं मग तुम्ही लेकरांना किती ठेवा जोर तुझा. बोलते ना, किती बी जोर लावा. लेकरांना मी ठेवून इथनं तो इथनं जा. मी इथनं जात नाही. लेकरांना ठेवून इथं मी इथनं जायचं. जात मायरा तुला कुठं राहायचंय? ती तिकडे जावा तुमची तुम्ही. माझं पोरग तर बोलत नाही ना आणखी. मायरे तुला कुठं राहायचंय? तिला काय हे काय असं खायला मिळालं की ती निघणार की? तुमच्याच्यानं काय भेटत नाही. कसं काय मिळत नाही? नाही भेटत काय कसं तुमच्याच्यानं? काय मिळत नाही? हा अहो, काय मिळत मायरे तुला कोण खायला आणत? हा, नाही. ए, तुला आमच्यापासून खायला तोंडाने बोल, तोंडाने. खायला मिळत नाही आमच्यापासून. हा? तो कशी दबाव टाका पोरीला, कशी खरं दाबते, सांग. दबाव टाकते तिच्यावर. खरं सांग, मी दबाव नाही टाकत. जी खरं आहे आहे का? आई बापा म्हणजे व्हिडिओ बंद झाला की त्या पोरीला हाणायला मारायला म्हणून पोरगी तो काय बोलते का? काय बोलावं. मायरे अहो, रस्सा तुला माझा- खाया कोण आणत? हं. हा, तुला ही आणते ती का खायला? हा, जन्मल्यापासून तू त्यांच्याच पदरात आहे ग. कुणाच्या पदरात आहे तू जलमल्यापासून? कोण तुला बघतं जलमल्यापासून तू? हा, हे काय तुला देतात का? कुठलं? हा? मला माहितीच नाही. आम्ही नुसतं पैदा करून तो का ती पोरग सुद्धा काय आलं माझ्याकडेच आहे का? पैदा करून सोडले हो का हे पोरग हो हाय का? हो का हे पोरग आहे का? हो हे पोरग सुद्धा का? बाब्या तुला कुणाकडे राहायचंय? काय मिळत नाही आमच्याच्याने. हो का ही चप्पल सुद्धा माझ्या थोरल्या बहिणीने घेतली. हो का ही चप्पल ह्या पोराला त्या कुठं मी काय दिलं? भेटतं? अहो, त्या कुठं तुमच्या सारख्या म्हणते त्या मी दिलं ती दिल्या. अगं नाही म्हणू तुम्ही आहे की तुझ्या साईडनं म्हणायला. कोण? मी आहे की तुझी बहीण इतकी मोठी. तुम्ही म्हणता की मग देऊन मग? द्यायचं, करून करायचं. देऊन देणार त्याला म्हणून म्हणणार मी. अर्थ नसतो. मायरे तुला कोण बघत? तुला कोण देत? तुझा हट्ट कोण पुरावत? ही काय देते तुला? हा, हा मोठ्याने बोल, मोठ्याने. हा, बघा ऐका आता त्यांच्याच लेकराचं तोडणं ऐका भाऊ बहिणीने तुम्ही. अहो, कसं आहे माहिती का, भावा बहिणी ती म्हणते ती का ना, जीव लावला म्हणून ती अशी ती लाडानी येडी झाली ना मायरा, म्हणून ती बोलती. मायरा तू लाडा नीडी झाली आहे? त्यांच्याकडे देऊन टाकायचं. तुला मी तुझा लाड करते तितकंच मारते का नाही मी तुला? हो, लय मारते बाई. होय मायरे तुला मी मारते का नाही? हा, लय तुला तू आगावपणा केला मी तुला मारते का नाही? हो, मारलं काय? हा, मारते का? लाड पण तितकाच करते का नाही? तुला काय पाहिजे ते घेते का नाही मी? हा, मग ही काय मन कवडी बोलती इतक्या वरना तुला करून? काय घेतलंच नाही मी. तुला नाही ना काय घेतलं आम्ही. नाही काय घेतलं म्हणा? हा, कसं आहे भावा बहिणीनं बघितलं म्हणजे शिकवण. मी तुला शिकवते का?
ह्यांना आणि माझ्या मी तुला शिकवते का? ह्यांना शिकवून सांगून येडी केलेली आहे ती. हा हा बघा मग ऐका आता तुम्ही ह्यांनी भाऊ येडी केली बहिणी. ती लेकरं. तू इडी झाली का? तू दगडा मारते काय? खायला पैसा पाणी देऊन अशी होय माय रे तू दगडा मारते का? दगडा मारते तू रस्त्यानं? तू इडी झाली का? जबरदस्त तुझी आई तुला इडी झाली म्हणती या इडी झाली नाही बघा, म्हणजे ऐका. इडी झाली ते तुम्ही सांगून शिकून येडी केलंय त्यांना. काय तुला सांगतो आम्ही तुला म्हणतोय तुझ्या आईला शिव्या दे म्हणून हा तिला म्हणतोय आम्ही म्हणलं का तिचं ऐकायचं नाही म्हणून काय हा हा बघा ऐका आता भाऊ बहिणींना आणि हे आहे का नाही उलट हिजा शिकाय पोरांना आणि हे काय सांगते आणि तुझ्या नवऱ्याला सांगाय शिकवायचं झोबड तुला कोण भेटतं का हुबाड तोंडे तुझ्या समोर सांगे शिकवेन देख ना तोंडाचं तुझं. मी हाईच उघडीच आहे. मी हाईच उघडी लांब त्या शिळीवाली तोंडाची. हा गाडवाने तोडायची हा कशी पण असू द्या हा. माझ्या डबल तुम्ही आहे. हा गाडवाने तोडायची तू हाय माझ्यापेक्षा देखणं तुम्ही आहे. हा हायच मी हा. मी अप्सरा आहे अप्सरा स्वप्न सुंदर अप्सरा आहे मी अप्सरा अप्सरा. परी आहे परी मी परी परी हाय का नाही का मायरो बरोबर आहे छडी देऊ का हातात हा तेवढंच कमी आहे हा दी परीची छडी देऊ का बर तू विषय नको बदलू तुझी बदलेल ए नाही. तुला मी टमटम बदलत ए नाही. विषय बदलत शिव्या द्यायला लावू नको तुला टमटम बोलत होती ना द्या द्या चल बोल माझ्या माझ्यासमोर बोल चल जरी शिव्या दिल्यानंतर माझ्या अंगाला काय तर भावा बहिणींनो मी हिचा काय व्हिडिओ मी पूर्ण व्हिडिओ बघितलेला नाही बरं का पहिली गोष्ट तर खरं सांगायला म्हणायला गेलं तर पण हे काय हो का माझं येण्याचा उद्देश इकडं काहीच नव्हता मी येणार नव्हती काही नव्हती हा आली तुलाच भांडाय आली मी मला ज्यावेळेस यांनी सांगितलं ना योगी निघाली ग तुला भांडायला मी म्हणलं का काय म्हणलं त्यांच्या मनात असेल ती करू द्या म्हणलं येऊ द्या म्हणलं किती भांडाय त्यावेळेस मी इडी विकून टाकलाय तर आता तो चाबरा म्हणला का तर त्या चाबराला पण मी येऊ द्या घरी त्याला मी म्हणते की कावा बाबा तुला मी म्हणलं होतं की भांडा येणार आहे म्हणून त्याला बी मी विचारते की अशीच करते तुझी बायको अशी का करते तशी का करते काय संबंध आहे अरे देवा असं तसं काही मनातच मन बाजीपणा मनातच मन कवडापणा काय मन कावडापणा नाही हा बरं त्याला भावा बहिणींनो काय म्हणतात करायची रिंगण बी जवळच आहे मैदान बी जवळच आहे तर त्याला आहे का नाही येऊ द्या तो गेलाय कुठेतरी बाहेर त्याला मी आहे का नाही 60 दिवसाचं चापड त्या गालात ओढून तिला विचारते की बाबा तुला मी कधी फोन केलता आणि कधी म्हणलं की तुझ्या बायकोला मी भांडा यायची या आणि तुझी बायको असेल तुझी बायको तशी मी कधी म्हणली मी त्याला विचारते पहिली गोष्ट हा मी कुणाला घाबरत नाही आम्ही नको की घाबरू आम्ही म्हणलं माझ्या मनाची मालकीन मीच आहे त्यामुळे अगं मनाची मालकीनी प्रयत्न करू नाही नाही मनाची मालकीन हो नाही तर तिकडे हिंडत बस आम्हाला काय घेणं देणं पडलं त्याचं बसत नाही मी माझ्या लिमिट मध्ये हिंडत नाही कुठं नाही नाही आम्हाला काय त्याचं घेणं देणं पडलंय मालकीन हो नाहीतर काय ती फौजदारीन हो नाहीतर काय त्याला म्हणते ती माझं घर धरून बसते काय त्याला म्हणते ती रे? मी माझं घर धरून बसते नाही नाही मनाची मालकीन हो नाहीतर म्हणायची जी काय व्हायचं ती होय आमचं काय तू काय कोणाला भीती का तवा तुमच्या भावावर दबाव टाकचाल माझ्या लेकरांवर दबाव टाकचाल माझ्यावर दबाव टाकायचा प्रयत्न नाही नाही तुझ्या दबाव आम्हाला टाकायचा बी नाही लिमिट मध्ये आहे बोलण्याच्या बाबतीत सगळ्या बाबतीत अगं बाई मला तुला दापात धरायची नाही ग राणी कशाला आला इतक्या लांबनं मला मी तुला जी मला ही तुझी म्हणते का नाही ही जी तू माझ्यावर आरोप लावलेला आहे का नाही की भावाला फोन केला आणि भावाला मी असं म्हणली तुम्ही फोन तर लावलेला आहे का नाही लावला ना व्हिडिओ मधनं बी साफ साफ दिसतंय मला ते टायटल मधनं कसं बोलताय तुम्ही हा मग टायटल मधून बोल तू व्हिडिओच्या बाबतीत बोल पण तुझी म्हणते का तुझी माझ्यावर आरोप लावला का नाही एवढा मोठा की भावाला फोन केला आणि अशी म्हणली आणि तशी म्हणली तर भावाला बी येऊ दे की घरी त्याला विचारते मी कधी तुला मी फोन लावला होता नव्हता काय मी येणार आहे कोण तुम्ही मग ते आमच्या आपसी बोलणं झालं हा मग नवरा ते आमचं प्रायव्हेटली बोलणं झालं तू कशाला त्यात नाकू पासते मग तेच मला सांगत होतं ती येणार आहे हा. आता हा, मग म्हणलं कशाला येणार आहे? मी म्हणलं कालच गेले ते आता कशाला हा मग ती मी आज मी तासाला येईन तासाला जाईन तू काय माझ्या मनाची मालकीन झाली का मग काय म्हणत असेल तुमच्या ती करा मग तू माझ्या मनाची मालकीन झाली का मी येईन जाईन राहीन माझ्या आई बापाचं घर आहे एक लक्षात ठेवा मी तुमच्या मनाची मालकी नाही तुम्ही बी माझ्या मनाचं मालक नाही आणि मी कधी म्हणलं तुझ्या मनाची मालकीन मी आहे आता म्हणलं नाही काय म्हणली मी माझ्या मनाची मालकी नाही कोणाच्या तुमच्या मी मग माझ्या मनाची आहे की मी तुझ्या मनाची मालकीन कवा झाली मालकी नाही म्हणून काय मग मला भांडू नाही नाही तुझ्या मनाची मालकीन मी कवा झाली आहे माझ्या मनाची का हो देऊ तू आणि मी का होईन काय संबंध आहे आणि मला का होईन मला व्हायचं बी नाही माझा मला व्हायचं बी नाही मला व्हायचं बी नाही मला व्हायचं बी नाही तुझ्या मनाची मालकीन मला व्हायचं नाही मला तुझ्या मनाचं मालकीन व्हायचं नाही आलाय ना मला तुझ्या मनाचं मालकीन व्हायचं नाही तुझी मला बोलली तुझी मला भांडत होती का नाही घर आहे हा मग ते माझ्या आई बापाचं घर आहे मी कधी बी जाईन राहीन आता तुमच्या आई बाप्पाचं असले तर माझी सासरवाडी आहे. कुठली मग ती त्या घरापुरतं बोलायचं त्या फक्त घरापुरतं नाही सगळ्याच घरापुरतं बोल त्या घरापुरतं बोलायचं सासूवर बी फक्त अधिकार माझा पण आहे फक्त आहे का ना त्या घरापुरतं बोलायचं उगा ती दिली माझ्या आईने खुली राहिला ती बघा नाही तर फुटपाटवर राहावं लागलं असतं सासू जी
जी नवरा माझ्या सासूच्या पोटचा होता ना मग त्याच्या सासूवर मग आम्ही कुठं म्हणतोय बाहेरच्या बाईच्या पोटचा होता? गोष्टीवर हक्क मी दाखवणार. नाही नाही आम्ही कधी म्हणले मला सांगणार ननंद असला तर आम्ही कधी म्हणले की बाहेरच्या बाईच्या पोटचा आहे म्हणून? असला तरी तुम्ही तुमच्या घरी. नाही नाही माझं हिथंच चालणार मी. मी इथं का चालू देऊ? कोण मी माझ्या आणि तू कोण कुत्री मला सांगणार आहे? मी इथं मग चालू देणार. तू कोण मला सांगणार आहे ना? तरी माझा नवरा ए, कुत्रा आणि माझी माझा नवरा लय आपला माझा भाऊ लय चांगला आहे. हो माझा भाऊ लय चांगला आहे. हाय हायच. भाऊ ज्या वेळेस इथनं हाकलून काढल का ना कोणाला? तुम्हाला मग ती काय त्यावेळेस मला म्हणतात, काढू भाऊ वाईट. मला काढू दे. भाऊ वाईट. मी त्याचा त्यो आणि मी बघीन हो, बघा त्यो आणि मी बघीन. तुला सुद्धा झोपलं तुला आमच्यात नाक खुपसाय लावलेलं नाही. मग मला मी बी सांगते तेवढं माझ्यात नाक कुणी खोपसायचं नाही. हा तू तिकडं आता काय बोलली होती तोंडाला भावानं बहिणीनं लय घांजार आलत तोंडाला पण आवारते बरं का मी तोंड व्हिडिओ माझं. काढीन, मी कुणाला शिव्या देईन, मी कुणाला कुणाचं नाव नाही, घेऊन तुझी- गोष्ट घेतली तर राग येऊ द्या. नाही तुझी एवढी लाईट ही बोलत होती का नाही सुरू होती मी आता आलेली आता बोल मला काय बोलायचंय ते तू समक्ष उद्या सकाळ होऊ दे की आता काय रात्री आता रात्रीच काय तुला चावतंय काय कोणी नाही की मग नाही की आमच्याकडे कॅमेरा ठेवून आमचं दाखवा मी नाही कुणाला भेट कॅमेरा दाखवणार आहे. जे हो का भाऊ बहिणीनं सत्याने वागायचं हो का ही सत्य हे सारे अंतिम उठ चांगला होतो. हो का ही सत्य आहे शेवटचा आमचं अंतिम नाही आम्ही शेवट किडाळ्यापासून चांगला मरू दे. होतो. जर सत्य बोलायचं सत्य राहायचं हो का ही शेवट चांगला सत्य होता. मला ही दाखवा हो का मला दाखवा किती बी दाखवा सत्य बोलती खरं बोलती आणि एकदम परफेक्ट सगळं खरंच असतं. आम्ही खोटं बोलतो. लाईट गेली भाऊ बहिणीनं लाईट गेली भाऊ बहिणीनं इकडे मी आहे दिसली का दिसल्या मी इकडे आहे तर भाऊ बहिणीनं मी तुम्हाला दिसते का तर हो का हे माझं गबाळ मी आता घेऊन आलेले आहे माझं गबाळ. तर तुम्हाला सांगते ही जी लय बाई चुरू बोलत होती या पहिली गोष्ट तर मी हिला काही जास्त बोलली नव्हती. राहायला इकडे यायचा माझा काय उद्देश पण नव्हता. भावाचं माझं बोलणं झालं तर आमचं ही बोलणं झालं होतं की काय कर्मा नाही का पोरान वाचून काय कर्मा नाही असं झालं तसं झालं. तर तुम्हाला सांगते तो बी मला बोलत होता आणि ते म्हणला की मग ये इकडे तर म्हणलं बघू बाबा यायचं म्हणलं नंतर येईन. तर ही मनकवडी काय म्हणते माझ्यावर आरोप लावती की ही म्हणती भावाला फोन केला भावाला सांगती शिकावत्यात आणि अजून काय की भावाला अशी म्हणली की तुझ्या बायकोला मी भांडायला येणार आहे आणि तुझी बायको अशी आणि तुझी बायको तशी आणि तुझी त्याची बायको अशी असू द्या तशी असू द्या कशी बी असू द्या. मला त्याचं काय घेणं देणं पडलंय मला त्याचं काय घेणं देणं पडलंय. मी जर तशी म्हणलीच नाही ही जे माझ्यावर आरोप लावते का नाही भाऊ तुझा तुमचा खोटं बोलतो तुमच्या मग येऊ दे की आम्ही खोटं बोलत नाही. पहिली गोष्ट तर भाऊ बहिणीनं आम्ही खोटं बोलत नाही. मला खोटं बोलण्याची सक्त नफरत आहे पहिली गोष्ट. आणि मी तुम्हाला सांगते आणि त्याच्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग होती तुम्हाला सांगते मी वाटलं सर रेकॉर्डिंग मी तुम्हाला दाखवते. नाही होत रेकॉर्डिंग मग त्यांनी रेकॉर्डिंग केली नसेल नाही होत रेकॉर्डिंग केली नसेल रेकॉर्डिंग ती मोबाईल केल्यापासून रेकॉर्डिंगचं फंक्शन बंद झालेलं आहे त्यामुळे रेकॉर्डिंग आणि हिला ही बोलते ना घुबड तोंडी मी घुबड तोंडी मी राक्षस तोंडी मी आमचं तोंडी मी तमकं तोंडी मी भरपूर तोंडी आहे. मला वाटलं ते चालेल मांडुळासारखी मला तोंड आहे. तू मांडुळासारखीच आहे गोड बोली आहे गोड बोली भावा बहिणींना हो आहे कोण लावतंय रे हातात हे मोबाईलला काय त्यामुळे कस्टरला हात लावते सारखी. तर ही आहे का नाही अहो हे पोरग झोपल्या आता ही आता ती येस्तोपर्यंतच पुरी आहे. मी आली माझं गबाळ आबाळ जावा घेऊन गेले ते कोणाच्या जागरणावर खायला तिकडे जाऊन येच येईल की घरी काय तो काय जायचं काय तिकडच नाही गडबड असली तर नाही बायको बिको करून जायचं तिकडच जाऊ दे गेलं तर झाली की 2 लेकरं आता मला काय पाहिजे ना अजून एखादं तिसरं करावं मग काय लेकर होय हा बस झाली 2च नाही तीच म्हणलं माझी तुम्ही लेकर तुमच्याकडे करून घेतली आणखी तिसरं बी झाल्यावर मी काय करायचं मी काय करायचं. तिसरं बी आम्ही आमच्याकडूनच करून घेऊ. ते पोरग सुद्धा बोलायला लागले आतूच करल. हा मग तसा जीव लावावा लागतो तुमच्यासारखं कपट मला ठेवून नाही चालत. वय 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 हा मोकळं मन ठेवायचं असतं मोकळं. होय, आमचं मोकळच मन आहे पण हा, आहे. कसं आहे माहितीये का आज लेकरांमुळे मी घरी बसून आहे मोकळं सगळी बोलते ती बरं मोक का? अरे देवा तू का कमी ना अरे देवा आहे पांढरा इठ्ठला परमेश्वर आहे कुठं बघोय कुणाला सांगोय मी आता काही जर म्हणणं आहे मी जेव्हा लेकरांमुळे मी अडकून पडलेले आहे मी कामाला जाईन आता काही जर पैसा पाणी काय आम्हाला द्यायची वेळ कमवून ही हा द्यायची काय तुझं आता बाई कुठं कसं न्याय न्यावा काय माणूस बोलतोय काय ना त्या जिभेला आळा आहे का बांधा आहे का काय लेकराला जीव लावायचा लेकराला तुम्ही खायला प्यायला जीवाचं काय मायरे हातात दिली ककडे किती थांबा ए मायरे चॉकलेट दिली की लेकरू खुश मायरे होतं. मी तुला होतं. थांबा आता मी तिच्याच लेकराला विचारते मी लेकरांना मध्ये घ्यायचं ना मायरो विषय तुमचा माझा आहे. मी तुला खाया देते म्हणून तू माझ्या संग बोलते का ए एवढं बघा तू मध्ये बोलायचं नाही होय आणि नाही बी म्हणायचं नाही झोपीतच गप झोपायचं. तो का पुरीला कशी तुला दम बी म्हणायचं नाही तू बरोबर आहे आणि मला बी नाही म्हणायचं बरोबर आहे. पुरीला तो कशी दम देते बोलायचं नाही
पुरीला मारते हो का ह्या दाना 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 पुरीला मी मारते मारत नाही कुणाला, मी जी ती वळण लावते. हो का, मोठ्या माणसांमध्ये बोलायचं नाही हा. तो का हो का कोण चुकीचं असो किंवा बरोबर असो. बघा तू ऐका लहान आहे आणखी लहानासारखंच भाऊ वागायचं काय बरं का. हा शांत बस ए माय रे आणि नाही बी म्हण नको. इकडे बघ, मी तुला खाय दिला तू माझ्या मागे येते का होय ग? शांत बस. फुकण पडे हाताची घडी हा? तोंडावर बोट. होय. उगा लेकरांना मध्ये घेऊ नका. बघा भाऊ बहिणीनं कसा दम दिला हो का पुरीला, दम नाही, कारण की वळण वळण नाही पण तिला माहितीये मी जर मोहर निघून गेली का तर तुम्हाला सांगते तिला मार खावा लागल त्या पुरीला. खोट आहे. मी जिथं चुकीचं वागते ना मायरा तिथं मी बोलते भाऊ बहिणीनं. माझं काम आहे आई होण्याचं. आई मी आहे, मला कळतं की वळण तिला कसं लावलं पाहिजे. मोठ्या माणसात बोलणं हे चुकीचं आहे का बरोबर आहे तुम्ही सांगा. तर भाऊ बहिणीनं आज त्यांचा आणि माझा वाद चालला या लेकराला मध्ये घ्यायचा नाही. तुम्ही नाही जे काय खरं खोटं असेल ते इथं हायकोर्टात लेकराला हायकोर्टात जरी गेलं का नाही, नवरा बायकोचे भांडण लागलं हायकोर्टात गेलं तर तुम्हाला सांगते भाऊ बहिणी लेकरांना तिथं लेकरांना उभा करावं लागतं या. आई बापाच्या भांडणात लागतं का नाही? तुमचं माझं आहे ना भांडण. तुम्ही मला बोला, तुम्ही हायकोर्टात न्या मला, कुठल्या दिवाना कोर्टात न्या. पण दिवाना कोर्ट कुठं आहे ती मला माहित लेकरामध्ये नाही, घेऊ नका. ती मला माहित नाही दिवाना कोर्ट कुठं आहे ते. इंदापुरातच आहे. हा इंदापुरातच आहे दिवाना. हा मग ती तू जा तिथं माझ्यावर केस टाक म्हणजे बघूया हायकोर्टात इराणी मी कोर्टात नाव केस करत नाही पहिली गोष्ट. इराणा जी कोर्ट काय आहे ना, हायकोर्ट जी काय आहे ना, मस्तानी कोर्ट दिवाणी कोर्ट कुठं आहे ते मला माहित नाही. मला एकच माहिती आहे पोलीस स्टेशनचं कोर्ट. हा मग तिथं जाऊन यायचं. बरं असू दे भाऊ बहिणी का इकडे गेलेलं आहे लाईट अजून आव्या तर काय आल्याला नाही, लावलं आहे घराला कुलूप. तर घराला कुलूप लावले पण चावी आहे बरं का माझ्याकडं, कुटीच्या चावीला चावी आहे माझी घराची. आता ही काय अजून आला नाही तर बघू. मी तुम्हाला सांगते राजा आल्या मी व्हिडिओ काढते. कोण काय करतंय का? हा काय करते तर बघा कशी पोरगी बोलती. व्हिडिओ काय हा टक्कल आल्यावर व्हिडिओ काढेन मी. तर चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी.